ओके, चला लक्ष द्या. आज आपल्याला जे काही तुमच्या हातामध्ये वर्कशीट दिलेलं आहे ते वर्कशीटला सुरुवात करायची भरण्यासाठी. म्हणजेच बरेच वेळेस मी वर्गामध्ये सुद्धा काही घेतलेले होते, परंतु थोडेसे वेगळे त्या ठिकाणचे प्रश्न होते. म्हणजे कसे वेगवेगळ्या पद्धतीचे होते. आणि आता जे दिलेले आहेत ते म्हणजे तुमच्या वर्कशीटमध्ये जेवढे त्या ठिकाणचे प्रश्न आहेत तेच प्रश्न आपल्याला कंटिन्यू करायचे. आणि हे अगदी 2024-25 पर्यंत टाकलेले तुमचे प्रश्न जे आहेत ते कंटिन्यू करायचे. आता ह्याच्यातला बघा, आता हे जे दिलेले आहेत या क्रमाने वाढत जाणाऱ्या मालिकेत एकूण किती पदं म्हणलेत रे? 9 पदे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर बेरजेतील दशकस्थानी कोणता अंक येईल? म्हणलंय ना बेरजेतील दशकस्थानी. मग आता आपल्याला बेरजेतला दशकस्थानचा अंक काढायचा आहे. आणि एकूण पदे किती म्हणलेत रे बाबा? 9. ज्यावेळेस मी हे वर्गामध्ये घेतलं होतं त्यावेळेस 15, 18, 32, 34, 36 काही जणांनी तर काय 200-300 संख्या म्हणल्या होत्या. आणि आपण तेवढं सुद्धा त्या ठिकाणी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केलेला होता. अलग लक्षात. बरं, आपल्याला जे या ठिकाणी पाहिजे आहे ते म्हणजे काय करायचंय बघा. आता याला 9 पदे म्हणलेलं आहे. हा प्रश्न कुठं कुठं टाकलाय तो बघा. हा प्रश्न टाकलेला आहे ASO 15 जून 2014. त्याच्यानंतर जालना तलाठी भरती 15, नंदुरबार पोलीस 21, सातारा पोलीस 21, अहिल्यानगर पोलीस ड्रायव्हर, अहिल्यानगर चालक म्हणजे पोलीस ड्रायव्हर असते ना ते पद, 2023. हा क्लास 2चा प्रश्न कसा क्लास 3ला आला आणि कसा क्लास 4कडे आला त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे असे प्रश्न टाकतात. जरी तुम्हाला वाटत असेल कधी कधी आम्हाला काय पोलीस भरतीला काय गरज आहे क्लास 2 क्लास 1चे, कारण तेच प्रश्न जे सिंपल आहेत ना जशास तसं 23-24च्या पोलीस भरतीला टाकले आहेत. म्हणून हे जे आहे तर हे सगळ्यांसाठी आहे. बघा आता काय म्हणतो ते, हे जे 4-4-4-4 म्हणजे काय असणार आहे सांगतो तुम्हाला. हे 4 संख्या फिक्स आहे तुमची आहे ना. हे का इथं किती येणार आहेत? 44. हे 4 आहेत रे बाबा, हे 44 आहेत. हे सांगा किती आहेत? 444. आणि हे सांगा किती आहेत? 4444. अशा किती संख्या घ्यायच्यात रे? 9 संख्या घ्यायच्यात. मग अशा आपल्याला जर 9 संख्या घ्यायचा असेल तर एक लक्षात ठेवा, इथं किती येणार आहेत बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 वेळेस येणार आहेत ना. म्हणजे पहिल्या ठिकाणी जे तुमचं येणार आहे ते 9 वेळेस येणार आहेत. इथं किती वेळेस येतील रे? इथं किती वेळेस? इथं किती वेळेस? एक 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 क्रमानं कमी होत जाते. लक्षात आलं? कारण आपल्याला हे असं सर्व लिहित बसायचं नाही. ते पोलीस कॉन्स्टेबलमध्ये कुठंतरी एकचं घेऊन त्यांनी 32 का 33 संख्या सांगितलं होतं. तुमच्या पोलीस भरतीला आहे बघा 2023 का 24 मध्ये टाकलेलं आहे. तर हे एवढं लिहिणं शक्य नाही. म्हणून हे मी एक आयडिया सांगितली की बाबा अशा संख्या 9 घ्यायच्यात. मग हे 9 लिहित बसायचं नाही. तर आपल्याला 50 बी म्हणल्या, 60 बी म्हणल्या आणि 150 जरी म्हणल्या तर 2 ओळीमध्ये उत्तर येतं. कसं काढायचं बघा. आता ह्या संख्या ज्या आहेत त्या संख्या किती आहेत तुमच्या घ्या म्हणल्यात. एकूण पदे किती म्हणले? म्हणजे इथं 9 वेळेस येणार आहे. 4-4 पहिलं हे 4-4 तर सेमच आहे रे बाबा. हो का? हे बघा बरं, हे 4 फिक्स आहे. किंवा ह्याला तुम्ही असं पण म्हणू शकतात. कसं? इथं 4 म्हणा, इथं 4 म्हणा, इथं 4 म्हणा आणि ह्याला गुणिले इथं 9 म्हणा. इथं किती म्हणायचं? 8 म्हणायचं. इथे किती म्हणायचं? 7. नाहीतर हो का हे 9, हे 8, हे किती? 7 आणि ह्याला गुणिले किती म्हणायचं? 4-4 म्हणायचं. कसं पण म्हणा, काही फरक पडत नाही. ह्याला गुणा किंवा त्याला तन गुणा, काही फरक पडत नाही. आणि आता याला काय करून घ्यायचं? कंटिन्यू करायचं. ह्याला सुद्धा कंटिन्यू करायचं. बघा आता 4 9 36 किंवा 9 चौक 36. 36ला किती? हातच्या आलेत किती? हां. आता हो का 8 चौक किती? 32. 32 अधिक 3 किती? 35. हातच्या आलेत किती? आपल्याला दशक विचारलंय ना. उत्तर आलं किती आलं रे? 5 आलं. समजा शतक म्हणलं असतं तर बघा आता 7 चौक 28. 28 अधिक 3 किती? या पद्धतीनं उत्तर आलं. तो असं बस की रे, त्या मॅडमला दिसलं. तू इकडे मुलांच्या बाजूला बसतो. इथं बस असं थोडंसं पुढे सर. हां तुम्ही इकडून बसा. इकडं या समोरच्या बाजूला या, एकदम समोरच्या बाजूला. हां बस इथं असं. हां तसं. हां आता हो का हे असं झालेलं आहे. किंवा असं सोडवा, काही फरक पडतंय का? नाही. ते कंप्लीट भरून ठेवायचं. झालं सर्वांचं? लिहिलं का सर्वांनी? ह्या 2च ओळी लिहायचं.
हे एकक असतं, हे दशक असतं, हे शतक असतं. बस संपलं. अशा पद्धतीनं ठेवायचं. नेक्स्ट पुढचा प्रश्न, आणि माझ्यासोबतच लिहायचा प्रयत्न करा. हा चला हो काही, आणि त्याचं इसवी सन दिले 25 नोव्हेंबर 2012 STI मुख्य परीक्षा. ओके, STI मधला या ठिकाणचा प्रश्न आहे तो. हां, आता हे 666 666 किंवा असं लक्षात ठेवा. आता बरेच जणाला वाटतंय खाली दिलेल्या संख्यांची बेरीज केल्यावर बेरजेतील सहस्त्रस्थानी कोणता येईल. मग खाली दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आपल्याला. किती संख्या आहेत बघा आता, 1 2 3 आणि लगेच 4 म्हणायचं का नाही, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत किती होत्या रे, 3 होत्या. इथपर्यंत किती होत्या, 2. इथपर्यंत 1, म्हणजे एक अंकी संख्या एक संख्या आहे. 2 अंकी 2 झाल्या, 3 अंकी किती 3 झाल्या, अशा क्रमानं वाढू लागल्यात. मग शेवटची किती अंकी आहे बघा बरं, शेवटची किती अंकी आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणून हो का इथं 11, इथं लिहायचं 10, इथं लिहायचं 9, इथं लिहायचं 8. आपल्याला कुठलं म्हणलंय, सहस्त्र म्हणलंय. आणि ह्याला गुणिले किती म्हणायचे तरी आता 6, याला गुणिले 6, याला गुणिले 5, याला गुणिले 4, याला गुणिले 3. बघा रे मी काय म्हणतो ते. आणि आता यांचा गुणाकार करायचा. आकुरसंग 66, हातचे किती आलेत रे 6. 10 5 50, 50 अधिक 6 किती 56. अरे कळालं का, आकुरसंग 66, हातचे आले 6, 10 5 50 आणि 6 किती 56. हातचे किती 5. हां, 9 चोक 36, 36 अधिक 5 सांगा किती, हातचे आले किती. हां, 8 त्रिक 24, 24 अधिक 4 सांगा, 24 अधिक 4. उत्तर काय आलं तुमचं. हे का, हे एकक, हे दशक, शतक, हजार. हजार म्हणजेच काय असतं, सहस्त्र असतं. हजार आणि सहस्त्र काय असतं, एकच असतं. हजार स्थानी किंवा काय झालं, सहस्त्र स्थानी एकूण किती अंक त्या ठिकाणी, कोणता अंक येईल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे हा. काय झालं रे बेटा, 11 10 इथं का बघा. हो का, लक्ष द्या रे, 2 मिनिट लक्ष द्या. हो का, 6 बरं लवकर सांगितलं. 6 6 6 किंवा याला गुणिले किती म्हणायचं 11, याला गुणिले किती 10, याला गुणिले आणि याला गुणिले किती 8. बघा झालेलं आहे सगळं, नजर चुकीनं घेतलं मी ते. आता याला सोडवत असताना बघा आता. हो का, आकुरसंग 66, हातचे आले किती 6, 10 सक 60 आणि 6 66, परत किती आले 6. 9 सख्खी 54, 54 अधिक 6 0, हातचे आले किती 6. हां, 6 8 48, 48 अधिक 6 किती झाले तर, म्हणजे किती आले रे बाबानो. हां, चला दुरुस्त करून घ्या, दुरुस्त करून घ्या. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. जाऊ देव बदलू पुढचा. हा बघा, 401 या संख्येला 33 ने भागले तर बाकी किती उरेल. 401 या संख्येला 33 ने भागले तर बाकी किती उरेल. गडचिरोली पोलीस 2000 किती 14 मध्ये टाकलेला आहे. आता बघा, आता ह्याला सोडवत असताना लक्ष द्या रे, हे 401 आहे आणि याला कितीनं भागायचे रे बाबा 33 न भागायचे, आणि बाकी किती उरेल असं म्हणलेलं आहे. मग काय करायचं बघा आता, लक्ष द्या मी काय म्हणतो ते. 33 1 33, किती उरलेत रे सांगा बरं 7, वरून घेतला एकाचा. 33 2 66, किती उरलेत रे आता, म्हणजे ह्याला बाकी किती म्हणायचं 5 उरलेत. याची बाकी जी उरली ती म्हणजे 5 उरलेली आहेत. आवाज येत नाही का रे, बघ रे आवाज येत नाही म्हणतात. आवाज येतो का, एकदा यस म्हणून सांगा, यस किंवा नो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा, एका संख्येला 10 ने भागले असता भागाकार 35 व बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती. अमरावती ग्रामीण पोलीस 2014 आणि कृषी सेवक भरती 2019. आता या ठिकाणी आपल्याला एक नियम आहे. कोणता नियम आहे तो बघा आता. हां, काय आहे रे नियम, मी बेसिकमध्ये सांगितलेले, त्याच्यामुळं आता मला जास्ती बोलायची गरज नाही. ती संख्या म्हणजेच भाज्य, भाज्य बरोबर
भाजक गुणिले भागाकार अधिक काय म्हणायचं, अधिक बाकी म्हणायचं. आलं. या ठिकाणी भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आधी किती आहे बाकी म्हणायचं. मग आता सोडवण्याचा प्रयत्न करू. भाज्य बरोबर सांगा, भाज्य बरोबर भाजक, भाजक सांगा किती म्हणले रे, हां ह्या का 10 न भागलं म्हणलंय, भागाकार किती म्हणलंय 35 म्हणलंय, बाकी किती म्हणलंय. बस हे एक त्या ठिकाणचं सूत्र बघा, सूत्रात ठेवून सोडवायचं. म्हणजेच 350 अधिक 7 उत्तर काय झालं 357. अशा पद्धतीने. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हां हा बघा, आता एका संख्येला जेव्हा 2736 ने भागले जाते तेव्हा बाकी 75 येते. जर समान संख्येला 24 ने भाग दिला तर बाकी किती उरेल. लेखापाल व लेखापरीक्षक 2019 मधला प्रश्न आहे. आता बघा एक तुम्हाला समजावून सांगतो आणि त्याला डायरेक्ट शॉर्टकट सांगतो, नाहीतर का डायरेक्ट शॉर्टकट सांगतो, जरा लक्ष द्या. आता ऑफलाईनमध्ये घेईल ते बेसिक गोष्टी. काय करायचं बघा, आता हे म्हणजे ह्या सूत्रानं ठेवावं लागतंय. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. लक्ष द्या रे मी काय म्हणतो ते. या ठिकाणी भाज्य जे आहे ते म्हणजे हो का भाजक गुणिले भागाकार अधिक किती बाकी. मग आता ह्याच्यात ठेवत असताना काय करायचे तुम्हाला सांगतो. भाज्य बरोबर भाजक आहे 2700 किती आहेत रे बाबांनो 36 आहेत. आणि भागाकार बाकी किती म्हणलेली आहे रे बाबा 75. मग भागाकार म्हणल्यानंतर तुम्ही 1 लिहिला तरी चालतंय, 2 म्हणला तरी चालतंय. तिथं दिलेलं नाही आपल्याला, ती समान संख्या असं म्हणलेली आहे बघा, समान संख्या. लहानात लहान म्हणलं तरी एकच म्हणा. अरे कळालं ना काय म्हणतो ते. लहानात लहान संख्या म्हणलं तरी एकच म्हणा. त्याच्यानंतर जर आपल्याला त्या ठिकाणी समान संख्या म्हणलं तर तुम्ही 2 म्हणू शकता, तुम्ही 3 म्हणू शकता, तुम्ही 4 म्हणू शकता, तुम्ही 1200 म्हणू शकता, 270 म्हणू शकतात, इथं कितीही म्हणता येतं. आणि ह्यांचा गुणाकार करून पुन्हा जर हे सगळं गुणाकार प्लस करून जर पुन्हा 24 न भाग दिला तर बाकी किती उरेल इतकं सोडवायचं. मग एवढा अवघड सोडवण्यामध्ये काय अर्थ आहे. हे बघा आता मी एक घेऊन समजावून सांगतो. एक म्हणलं असतं तर काय आलं असतं रे बघा बरं, 2736 आधी किती येतं 75. हां 7 आणि 5 11, परत आला 1, 10 11, परत आला 1, हे 8 आणि हे किती येतं 2. बरोबर आहे का सांगत चला रे, गडबडीमध्ये काहीतरी होऊ लागलंय बघत चला जरा काय काय होऊ लागले ते. आता हे 2800 किती आलेत रे बाबानो 11 आलेत. आणि आधी किती येत रे पुढे 75. 75 आहेत ना, घेतलेत का नाही. ह कळणार ना वळणा काय घेतले ना बाबा 75. आणि आता इथं ठेवायचं 2811ला कितीनं भागायचे, त्या समान संख्येला कितीनं भागायचंय. हां भागा 24चा पाडा. 24 एक 24, 1 4 उरलेत. 24 एक 24 किती उरलेत सांगा आता. 41 मधून 24 काढले बोलत चला. 7 परत देऊन टाकला 17 लिहिले. म्हणा 24चा पाडा. 24 क 44, 24 7 68 नीचे, 24 8 पुढे चाललंय 24 7, हां 24 7 68 नीचे किती उरलेत रे 68, 69 70 71 किती उरलेत. तुम्ही जर 2 म्हणलात तर त्यानं बी तेच येते हो का 2 म्हणून पडताळा सांगतो. मग ह्याला गुणिले काय म्हणावं लागतंय ह्या का गुणिले 2 आणि आधी किती म्हणायचं 75. आता ह्यांचा गुणाकार सांगा किती आला चला बोला. 6 दोन्ही 12, 1 3 दोन्ही 6 आणि 1 7, हा चाल नाही. परत 7 दोन्ही 14, परत 1 2 दोन्ही 4 आणि किती 5, आधी किती येतं 75. ह्या का 5 2 किती झाले तर 7, 7 दोन्ही किती 14, हातचा आला 1, हे झाले 5 आणि 1 किती झाले तर 5547. 5400 किती होते हे 72 होते. मग आता ह्याला जर 24 न भागलं तर बघा काय येते ते 5547 भागिले किती 24. चला रे 24 एक 24, 24 दोन्ही 48, 48 किती उरलेत सांगा आता. 24 त्रिकोण 72 किती उरलेत सांगा आता. 24 एक 24 किती उरलेत सांगा आता. उरले 3च.
काय फरक पडला का नाही. तुम्ही इथं 2 घ्या, तुम्ही 3 घ्या, तुम्ही 4 घ्या, तुम्ही 12 घ्या, तुम्ही 15 घ्या, तुम्ही 18 घ्या, तुम्ही किती बी घ्या, परंतु जर लहानात लहान म्हणलं तर इथं किती घ्यायचंय, एकच घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला, एकच घ्यायचं. आणि आता हे झालं सर्वांचं. मग हे एवढं गुणाकार आणि भागाकार कुणाला कळलंय. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला एक आयडिया सांगतो, शॉर्टकट सांगतो. एवढं लिहित बसायचं नाही. मी पडताळा सांगितले दोन्हीनं, 1 घेऊन 2 घेऊन 3 घेऊन 4 घेऊन किती बी भागा, बरोबर, बाकी तेवढीच राहते. मग तुमच्यासाठी एक आयडिया बघा. आता आयडिया काय सांगतोय बघा. समान संख्येला कितीनं म्हणले रे बाबा, 24. बाकी किती उरले म्हणले सांगा. इथं ह्या 75ला डायरेक्ट 24नं भागायचं. कितीनं भागायचं, 24नं. ह्या का 24 एक 24, 24 त्रिकोण 72, बाकी किती उरले रे, उरलं का नाही, 3. मग एवढा कुटाणा कशाला करायचं, एवढा कुटाणा करायची गरज नाही. डायरेक्ट शॉर्टकटनं चालायचं. कळालं का काय म्हणतो ते. असा प्रश्न दिसला की एवढं लिहित बसायचं नाही. आणि हे 1 2 का घ्यायचं म्हणायची गरज नाही. मी ते पडताळा करून सांगितलंय. समान संख्या म्हणलं की हे लहानात लहान म्हणलं तर 1, आणि शेवटी बाकी विचारलंय ती संख्या म्हणलं तर मग 1 2 3 काय घ्यायचं ते प्रश्न पडतो. समान संख्या म्हणलं ना, तुम्ही ह्या बाकीला 24नं भागायचं. कळालं का रे सर्वांना. ऑनलाईनवाले लक्षात येते का बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हे झाले तरी हे डबल डबल नको, ते झालेत ना आपले. हां, कंप्लीट करायचं आपापलं. आता ते 9 त्या ठिकाणी 9 गुणत बसायचं आहे. काय गुणायचं ते बघा, त्यांच्या बेरजा करून आपला आपला गुणाकार करा. एवढे पण स्टुपिड शिकवणे. कुठं टाकलाय प्रश्न सांगा. पिंपरी चिंचवड पोलीस. मग चला लागा कामाला, चला सोडवा, कारण भरून घेतोय मी. चला सोडवा. सगळ्यांना आलं पाहिजे. मला कमेंटमध्ये सांगा उत्तर काय उलाले ते. कमेंटमध्ये सांगायचं सर याचं उत्तर काय आलंय. चला कमेंटमध्ये सांगा मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. कमेंटमध्ये थांबतोय मी तुमच्यासाठी. बघा, 9 गुणून घ्या आणि एकदा 9 गुणलं की परत त्यानंच गुणायची गरज आहे का. बघा हो का, 9 1 9, 9 0 0, 9 2 18, हातचा आला 1, 9 7 9 8 72 किती 73. आता पुढे लिहित असताना परत हेच 9 9 कंटिन्यू करायचं हो का. हे 9 0 8 3 आणि किती रे 7. अरे कळालं का काय म्हणतो ते. बरोबर त्याच्या खाली ते ठेवत चालायचं. आता पुढचं 9 घ्यायचं आहे हो का. इकडं अधिक अधिक चिन्ह द्यायचं. ह्या 9चं हो का इथपर्यंत आलोय. परत 9 0 8 3 आणि किती रे 7. परत हो का एक 9 आहे. परत अलीकडे यायचं हो का. हा सांगा 9 0 8 3 आणि किती रे 7. बघा रे हे. आणि ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची रे, आपल्याला बेरीज करायची हो का. 9 ला 9, हे परत 9 ला 9च घ्या. हे 9 ला 9. हां 8 2 16 आणि 1 17, हातचा आला किती 1, 8 आणि 4 12, 12 आणि 9, 12 आणि 9 किती 21, हातचे आले किती 2 हो का. हे 10 झालेत आणि हे 10 20, हातचे आले 2. हे परत हे 10 आणि 10 20, परत हातचे आले 2, 10 आणि 2 12, परत 1. उत्तर आलतं का रे एवढं. किती आलतं सांगा. 8,20,01,799 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बदलतोय. आता असा असेल तर तुम्ही सोडवा हो का. तेच आहे बघा. बरं कुठं टाकलाय. ठाणे शहर पोलीस 2000 किती 24. चला लागा कामाला आपलं आपलं सोडवा ते.
सोडून घ्या, कारण एक अवघड दिलाय मी, एवढं सोपं पण देऊ नये आम्ही. झालं सर्वांना गुड इव्हनिंग. चला आपापलं बघा, प्रश्नाचं उत्तर बघा. ते कोण विवेक आहे रे, त्याला हे कर, ब्लॅकलिस्टमध्ये टाक. ते विवेक म्हणायचं त्याला, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाक आणि त्याची प्रोफाईल काढा त्याला. हां चला, हो का, हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न दिलेला बघा. हा त्याचं सोडवलं असेल तुम्ही. किती आलं रे त्याचं उत्तर सांगा मागाच्या प्रश्नाचं? 3 लाख. काय काय बोलला लावकीन, काय काय नाही की 7 लाख. मगाच्या प्रश्नाचं उत्तर थांबा थोडंसं 2 मिनिट सांगतो. याच्या प्रश्नाचं उत्तर होतं 7,33,900,266. बस या ठिकाणी या प्रश्नाला हे का या पद्धतीने लिहिलंय. ठाणे शहर पोलीस 2000 किती आहेत? 24 मध्ये टाकलेला हा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हां चला, हा बघा स्टाफ सिलेक्शन मधला. का रे बाबा सुमित, आदल्या जन्मी बायको भिकू काय मिळाली नव्हती का? इथं आय लव्ह यू म्हणून लागला. अरे नालाय का, हा दोन्हीच्या मधला आहेस का? अरे धड बाई बी नाहीस आणि माणूस बी नाहीस. हा तुझं तर ह्या वर्षी बी लग्न होणार नाही आणि ह्या जन्मात बी होणार नाही. बस तसाच नालाय. कोणी कल्ला सुपारी दिली का तुला? कुणा बघ रे ते सुमित कोण आहे ते? चला झालं का रे? हां झालं का? काय आलं रेचं उत्तर? हां बघा काय म्हणतो ते. आता ह्याला आपल्याला आणि कुठं टाकलाय तो प्रश्न बघा. स्टाफ सिलेक्शन 2000 कुठं आहे? 14 मधला आहे. आता याला सोडवत असताना काय करायचं? हे 7 आहेत आणि हे 7 आहे. 7 7 किती रे? हां 7 7 49. 49 ला किती आहेत सांगा आता? ते माशी बसली का रे? जरा इकडे आहे रे. हां बघा आता हे का, हे 7 7 किती आहेत रे? हे 49. 49 ला फक्त एककचाच घ्यायचा. किती घेतलाय मी? 9. आता हे 9 आहेत. 9 8 किती आहेत रे? 72. 72 ला किती आहेत? 2. आता हे 2 न घ्यायचं आता. हां 42 किती रे? 6. आता परत हे 6 आहेत. हां 6 9 54. किती आलेत रे हे? हां याचं उत्तर आलं 4 आलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हां कोल्हापूर SRPF 2023 लागा का मला? उद्या मला सगळ्याच्या वहीत हे दिसलं पाहिजे. मला तर वाटतंय ऑनलाईन सारखीच ऑफलाईन मध्ये पण बॅच भरू लागली जवळपास. हां इथंच 30-40 विद्यार्थी दिसू लागलेत. चला काय हरकत नाही. हां चला बोला. हां बघा आता मी समजावून सांगतो बघा. हे 5555 आहेत आणि हे धन आहेत. हे धनला धन ठेवा. हे आहेत 555. हे 55 आणि हे किती आहेत रे? 5 आहेत. ह्यांची बेरीज 5 त्रिक 15. हातचा आला 5 दोन्ही 10 आणि 1 11. परत 1 आलं. परत किती? 6. हे ऋण 600 किती आहेत रे सांगा? 15 आहेत. ओके कळालं का रे इथपर्यंत? आता हे ऋण आहेत. हे इकडं आणायचं. आता 615 हो का असं ठेवायचं. हे 0 हे 4 हे परत किती आले तर 6
आणि हो का या ठिकाणचे 9 परत देऊन टाकला, उत्तर किती आलं रे सांगा? 4940. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न बघा. हां, 105 अधिक 15 गुणिले 15. आणि हा प्रश्न कुठं आहे बघा, ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी पटपट भरत चला. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट 2017 मधला प्रश्न आहे. आलं लक्षात? हे कर सहाय्यक मधला 2017 मधला या ठिकाणचा तो प्रश्न आहे. मग आता ह्याला सोडवायचं आहे. काय करावं लागेल आपल्याला अगोदर सांगा बरं? हा गुणाकार करायचा नसता लगेच 105 अधिक 15 म्हणून बेरदा करून घेताल. अगोदर गुणाकार कंप्लीट करा. म्हणजेच 105 अधिक 15चा वर्ग 200 किती? हे का 25. आणि ह्यांची काय करायची आपल्याला आता? बेरीज करून घेऊता. मग बेरदा करून घ्या. काय आलं बघा आता? 5 आणि 5 10. परत हातचा आला 1. 2 आणि 1 किती? 3. परत 2 आणि 1 3. उत्तर किती आलं? 330. बघा अगोदर गुणाकार करा आणि गुणाकार झाल्यासच पुन्हा याला इकडं सोडवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. कारण सोप्पा आहे, जिथं सोप्पा आहे तिथं नको, पटपट आपण वह्या कंप्लीट करून घेऊ. छत्रपती संभाजीनगर 2014 मधला प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर 2000 त्या ठिकाणचा 14 मधला प्रश्न आहे. एका बॅचला काहीतरी मी घेतले, सोडून घेतलं होतं ते, ठीक आहे, काय हरकत नाही. बघा 5,55,56,666. त्याच्यानंतर 8,88,82,222. आणि पुढचं 6,000 किती आलेत? 6. आणि हे धन आहेत आणि हे सुद्धा धन आहेत. आणि इकडं मात्र ऋण एकच दिलेलं आहे आणि ते म्हणजे 13 कोटी दिले. अगोदर हे बघूता म्हणजे त्याच्या खाली ठेवता येईल आपल्याला लहान मोठं बघून. हे बघा आता 6 1 6 6 2 12 13 14 4 हातचा आला 1 6 7 8 हे 9 आहेत. परत या ठिकाणी येणार नाही. 6 आणि 2 किती आहेत? 8 आहेत. परत 6 आणि 6 12 13 14 हातचा आला 1. परत 6 आणि 12 13 14 हातचा आला 1. परत किती होणार आहेत? 14. 14च होणार आहेत ना. परत 1 14 परत 1 परत 1. म्हणजेच थोडक्यामध्ये हे काय झालं बघा, 14,44,44,894. आणि त्याच्यात एकच ऋणच दिलेलं आहे, त्याला आपण वजा करून घेऊ. हे आहे 13 कोटी आहेत. संख्या कुठल्याही संख्येवरती 7 शून्य कोटी म्हणजे, आणि लाख म्हणजे किती? 5 शून्य. हे डायरेक्ट तुम्हाला विचारलेले आहेत, ह्याला पण थोडंसं लक्ष द्या. हे का हे 4 हे 9 हे 8 हे 4 हे 4 हे 4 हे 4 हे 1 म्हणजे 1,44,44,800 किती आले तर? हां ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. व्हेरी गुड आलेला आहे. मी प्रत्येकाचे नावं घेणार नाही, बरेच जणांचं आलेलं आहे. आपापलं प्रामाणिकपणा आपापल्याला लक्षात यावं की आपलं उत्तर येऊ लागले का नाही ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हां हा बघा कुठं कुठं टाकलाय त्याचं इसवीसन दिलंय बघा रे. प्रत्येकाच्या जितक्या माझ्या वर्गामध्ये बॅचेस ठेवल्या आहेत, प्रत्येकाच्या वहीमध्ये मी आज जितकं शिकवले तितकं मला दिसलं पाहिजे उद्याच्या बॅचमध्ये. हां बघा, आणि मला सर्वात प्रथम अगोदर PSI पूर्व 2013 अहिल्यानगर पोलीस 2000 किती 24. 13चा प्रश्न PSIचा 24ला पोलीस कॉन्स्टेबलला टाकला. म्हणजे किती दर्जा, कसा पोलीस भरतीचा दर्जा वाढलाय तो समजून घ्या. आता बघा ह्याला सोडवत असताना काय सोडवावं लागेल मला अगोदर सांगा बरं. भागाकार 9 अधिक 9 गुणिले 9 वजा किती आलं सांगा आता 1. व्हेरी गुड. आता मला भागाकार झाले, आता काय सोडवायचं आहे? गुणाकार. क्रम दिलेले आहेत सगळ्यांना, आता परत रिपीट नको. 9 अधिक 9 9 81 वजा 1 हे झाले 90 वजा 1 किती आले तरी 89. पहा सोपा आहे, जास्त टाइमपास करायची गरज नाही, मला बोलायची गरज नाही. चला नेक्स्ट हा प्रश्न बघा. पुणे लोहमार्ग पोलीस 2024ला टाकलाय, परंतु हा प्रश्न बँक PO 2009ला टाकलेला आहे. म्हणजे अगोदर कुठले प्रश्न कधी टाकलाय पोलीस भरतीचा जरी इथं टाकलेला असेल
तर अगोदर कुठं टाकला हे सुद्धा मी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता हा प्रश्न कुठं कुठं पडलेला आहे. आता बघा, आता याला सोडवायचं आहे, मला काय करावं लागेल बघा बरं. आता मला नियमानुसार भागाकार करायचा आहे आणि ह्याला छेद काही नाही म्हणजे एक म्हणतो, ह्याला छेद एक, ह्याला छेद एक, ह्याला छेद एक, ह्याला एक एक म्हणला तरी चालतंय, परंतु ह्याला म्हणायची गरज नाही. कारण अपूर्णांक म्हणत असताना, भागाकार म्हणत असताना अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केला तर पहिला दशांश तसा आणि दुसऱ्याचा काय करायचा व्यस्त. आणि मला नियमानुसार काय सोडवायचं रे अगोदर, हा भागाकार सोडवायचा. मग भागाकार करू, तो गुणाकार दशांश तसं लिहा. इथं लिहितोय हो का, 999 गुणिले 99 गुणिले 9, हे 9 सुद्धा पहिलं दशांश तसंच ठेवायचं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं व्यस्त सांगा, 1/99, 1/9 आणि 1 किती रे 3. अरे कळालं का काय म्हणतो ते. आणि आता याला सोडवत असताना बघा काय येते, 99 1 99 1 9 1 9 1 3 1 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक. उत्तर किती आलं रे, उत्तर किती आलं, अरे बोला ना, 333 आलं. दिल्यास तर बोलत चला. चला नेक्स्ट पुढचा बघा, आता कंप्लीट करा, पटपट लिहित चला त्या गोष्टी. लिहिलात? हां, नेक्स्ट पुढचा बघा. हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. बघा, सर्वात प्रथम याला सोडवत असताना नेमकं कशा पद्धतीनं 3333 नाही, 300 किती येतंय 33, बरोबर आहे. हां, आता बघा, आता याला सोडवत असताना नेमकं कशा पद्धतीनं सोडवायचं ते, 35 गुणिले 8 भागिले 7 अधिक 153 गुणिले 7 भागिले 17 वजा 63 गुणिले 7 भागिले 9. हे लक्षदार मित्रांनो, मी काय म्हणतोय जरा थोडंसं समजून घ्या. मी ह्यांचा भागाकार केला नाही, फक्त भागाकाराच्या स्वरूपात ठेवलंय हो का. हे का असं ठेवलंय त्याचं कारण आहे. तुम्ही जर ह्या 9 ह्या 7ला भागलात तर दशांश चिन्हाच्या पुढे 2-4 स्थळं येईल. ह्या 17नं 7ला भागला तर त्याचे पण 5-6 स्थळ पुढे येईल. ह्या 7नं जर ह्याला 8ला भागला तर ते तर आवृत्तीच येतो कुठपर्यंत बी भागा. मग अशा वेळेस भागायचं नाही. समजा तुमचा भागाकार 2 स्थळापर्यंत येऊ लागलाय, 3 स्थळापर्यंत येऊ लागलाय आणि पर्यायामध्ये जर पॉईंटमध्ये दिसत असेल तरच भागण्याचा प्रयत्न करायचा, अन्यथा भागायची गरज नाही. इथं तुमचं एक लक्षात ठेवा, पॉईंटच्या पुढे 2-4 स्थळ येऊ लागले, मग हे 4 स्थळ याला गुणिले 35, 153 याला गुणिले आणखीन 5-6 स्थळ वगैरे वगैरे असे जर दिले त्या ठिकाणी, तर लक्षात ठेवा हा गुणाकार करायला खूप अवघड जातं, उत्तर सुद्धा येणार नाही. मग काय करायचं तर हे असं मांडणी करून घ्यायची आणि पुन्हा हा भागाकार झाला म्हणायचं. अपूर्णांकामध्ये एकदा मांडणी केलात की तो भागाकार झाला, म्हणजे हे अपूर्णांक संख्या आणि हे पूर्णांक संख्या मिळून यांचा गुणाकार आहे. आता हा भागाकार राहिला नाही, आता त्याचं उत्तर आलं अपूर्णांकाच्या स्वरूपात. आणि आता भागायचं, आता कसं भागायचं बघा. आता 7 1 7 7 5 17 1 17 17 90 9 1 9 9 7. हां बघा, आता 8 5 अधिक 9 7 मायनस 7 7 49. हां लक्ष द्या रे, हो का. बघा मी काय म्हणतो ते. आता हे 60 आणि 40 लक्षात आलं ना, हे 3 तोपर्यंत बाजूला ठेवता. इथं 63 आहेत, हे धन आहेत, काही नाही म्हणजे धन असतं. म्हणजे 103 मधून 49 म्हणजे किती राहिलेत रे 54. कोणते 54 आहेत, +54. ते बघा बेरजा वजा बाकी जरा लक्षात ठेवा, म्हणजे उत्तरापर्यंत जायला सोपं जाईल. चला लिहून घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं काय म्हणतो ते. हां बघा, हा प्रश्न दिलेला आहे, मी आता भरून घेतोय. बदलला का रे प्रश्न, लक्षात आलाय का. हा मी त्या ठिकाणी सोडून दाखवतो, कारण विनाकारण टाइमपास नको, आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्तीत जास्त काम आहे. हे का बघा, मला अगोदर काय सोडवायचंय, हा भागाकार. इथं काय सोडवायचंय, हा भागाकार. नीट बघा रे, इथं काय सोडवायचंय, हा भागाकार. इथं काय सोडवायचंय, हा भागाकार. नीट बघा. याच्यासारखा पुढचा प्रश्न प्रत्येकाने लिहूनच उद्या आणायचे. पुढे जर असेल तर मी ड्रॉप करत पुढे जाणार आहे. बघा हे का बघा, आता मला याला सोडवायचंय. सोडवत असताना सर्वात प्रथम जिथं भाग जात असेल तिथं भागा. भाग जात नसेल, पॉईंटमध्ये 2-3 स्थळाच्या पुढे येत असेल तर भागायची गरज नसते. मग आता बघा, आता
ह्या 8ला 15नं भागा बरं. चाललाय का रे भाग सांगा बरं. उगच विनाकारण 2-4 स्थळ पुढे येते, नका जाऊ. आता मला वाटतंय हा भागाकार बघा. 3 1 3, 3 7 किती रे, किती भाग बसला 7, पूर्ण बसला भागायचं. आता इथं बघा भाग जात नाही ना, उग विनाकारण भागू नका. ह्या का इथं भाग चाललाय बघा. 4 1 4, 4 त्रिकोण किती, हा बघा जितकं भाग गेलेला आहे तितकं मी ठेवलंय. 75 गुणिले 8/15 गुणिले 3 वजा 7 गुणिले 5/7 अधिक 3 गुणिले 2. बघा रे काय राहिले का नजर घालून, कारण काय होलेलं आहे फ्लॅशमुळे जरा जास्ती आकडे दिसना झालेत व्यवस्थित मला. हां बघा आता मला इथं काय सोडवायचं सांगा बरं. गुणाकार. हे का एवढा गुणाकार बघा. भागाकार झालं की गुणाकार आहे. आता हा भागाकार झाला म्हणायचं हो का. हे 7 1 7, 7 1 7, 15 1 15, 15 5 75, 8 5 40, 4 त्रिकोण 12 वजा 5 1 5 अधिक 3 2 किती 6. आता ह्याला सोडवत असताना हे 15 6 म्हणजे 21 होते. नाहीतर जवळल्या जवळ अशा रेषा ओढा +1 उरतंय म्हणजेच 100 किती 21 आलं. नाही तर 15 म्हणा 120 मधून 5 गेले 115 + 6 100 किती 21. बघा लिहून घेत चला, माझ्यासोबत लिहित चला, कारण सोप्पा आहे, हे सोप्पा आहे म्हणून तिथं थोडंसं फास्ट चाललोय. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता नेक्स्ट हा प्रश्न तलाठी भरती 2023 मध्ये टाकलेला आहे. बघा सोडवण्याचा प्रयत्न करतोय, कारण ऑलरेडी मी तुम्हाला वेळ दिलेला होता, त्याच्यामुळे मी आज इथं ऑनलाईनमध्ये डायरेक्ट समजावून सांगणार. हे का बघा एवढं सोडवायचं आहे मला. किती आलं रे एवढं सोडवल्या सांगा. 21 अधिक 7 वजा 24 भागिले 3 गुणिले 7 अधिक 12 गुणिले 15 भागिले 6 दोन्ही किती 12. इथपर्यंत कुणाला शंका आहे का बघा. आता मला भागाकार करायचा आहे. हो का हा भाग चाललाय बघा, आणि हा सुद्धा संक्षिप्त हुलालाय ना. तुम्ही पॉईंटमध्ये घेतला तरी चालतंय किंवा नाही घेतला तरी चालतंय, परंतु एक लक्षात ठेवा, जर कुठं भाग जात असेल तर भाग आहे. हो का 3 1 3, 3 8 किती 24. आता ह्याला मी जर असं ठेवलं तर उलट सोपं जाते. हो का 12 12 कटतेत बघा. इकडं 12 आहे ना रे बाबा. हो का हे, आणि नाही बी भागलात तुम्ही, एखाद्याला वाटलं नाही मी भागून घेतो, तर संक्षिप्त म्हणजे असं ठेवावं लागेल तुम्हाला. 3 5 15, 3 चौक हे असं ठेवा. आणि नाही तर पॉईंटमध्ये भागलाव तरी शेवटी तेच येणार आहे. भागू का पॉईंटमध्ये बघा, भागून दाखवतो, कारण वेगवेगळे प्रयोग घेतो. हो का भागून घेतो. 4 1 4, परत 1, 4 2 8, 4 5 20. विनाकारण डोक्याला ताण वाढतो. मी म्हणलं होतं पॉईंटच्या 2-3 स्थळापर्यंत भाग जात असेल तर बिलकुल भागा, शेवटी उत्तर तेच येते, काही फरक पडत नाही. परंतु 2-3 स्थळाच्या पुढे चाललंय, आवर्ती उलाले, भागू नका, तसंच ठेवा. इकडून तिकडून कटते. आता हे इकडून कटलं असतं बघा 12 12, परंतु बरेच जणाला वाटलं असंच ठेवावं लागते काय की तसं नाही. कधी कधी पर्यायामध्ये पॉईंटमध्ये येते, त्यावेळेस तुम्हाला भागायचंच आहे, नाही इलाज आहे, तुम्हाला भागावंच लागणार आहे. मग बघा 21 अधिक 7 वजा किती 8 गुणिले 7 अधिक 12 गुणिले 1.25 आलं का नाही. हो का हे असं, आणि हे असलं भागत बसून म्हणजे गुणायला वेळ जातो, म्हणून मी तसं ठेवा म्हणलं होतं. बघा ह्याच्यापेक्षा हे ना किती सोपं गेलं असतं. हो का 12 12 किती आलं असतं रे 15. आता हे गुणावं लागतं, शेवटी 15च येणार आहे बरं, मी ते बी सांगतो बरं. उघड डोक्याला ताण पडला ना, म्हणून तसं जाऊ नका म्हणतोय. बघा आता अगोदर मला गुणाकार करायचा आहे. हो का इथं गुणाकार आहे. हो का इथं गुणाकार आहे. हा गुणाकार बघा 21 अधिक 7 वजा 7 8 56 अधिक 12 5 60, हा 4 6, 12 2 24 आणि 6 30, परत 3, 12 आणि 3 किती 15, किती स्थळ पाठीमाग 2. काय आलं बघा बरं, आलं का नाही 15 शेवटी. मग हे असला कुठं ना करायचं नाही. जिथं पॉईंटमध्ये आवर्ती उलाले दशांशच्या 2-3 स्थळ पुढे चालले त्याला उभं विनाकारण तसंच ठेवा. मागा कटलं असतं ना. हो का हे 15 आलं असतं, किंवा ह्याला तुम्ही असं बी संक्षिप्त केलं असतात 5/4 आलं तर बघा. हो का 4 1 4, 4 त्रिकोण 3 5 किती 15. हे असं बी घेतला तरी चालतंय, काय फरक पडणार नाही. मग आता इथं काय झालं बघा बरं. आता ह्यांचे सगळ्यांची बेरीज 15 चाले, कट करू का रे पुढचं. सांगा आता हे किती आले तर 28. 28 अधिक 15 किती होते बघा बरं. 8 आणि 5 13, परत 1 किती झालेत रे
43 43 झाले की आता प्लस किती येत रे इथं 56 मायनस 56 आणि प्लस किती 43 किती आलं रे बाबांनो या प्रश्नाचं उत्तर मायनस किती आलंय 13 आलंय कळालं सर्वांना हां चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा हां बघा तलाठी भरती 2023 मधला आहे मी सगळे प्रश्न इथंच त्या ठिकाणी कंप्लीट करू लागलोय ओके हां करेक्ट आहे ज्यांचं कुणाचं चुकलेलं असेल तर त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करा अरे मित्रांनो उग कमेंट करू नका आपापलं सोडवायचं बघा त्याच्यामध्येच गुंग राहू नका ओके हो का बघा आता मला याला सोडवायचं आहे काय करावं लागेल बघा बरं अगोदर सर्वात प्रथम काय सोडवायचंय सांगा मला आता हां हा भागाकार सांगा भागाकार किती आला रे हे काय अख्खा कंस घेतोय आणि त्याच्यामध्ये अगोदर भागाकार किती आला रे भागाकार बाकीचं बघा आता 5 गुणिले 20 गुणिले 4 गुणिले 20 अधिक किती आहे 1 बघा लक्षात घ्या मी अख्खा कंस साधा कंस मला सोडवायचे माझे कंसाची सुरुवात झालेले आहेत आणि कंसामध्ये मी भागाकार केला हा भागाकार किती आला हे का मी समोर ठेवलेला आहे आणि भागाकार एक आलेला आहे बाकीचं जशास तसं ठेवलंय आता भागाकार झाल्यास मला काय सोडवायचे सांगा गुणाकार हे का गुणाकार इथं आहे दिसतंय का बघा गुणाकार 20 100 हे किती 80 प्लस किती 1 उत्तर किती आलं एवढं सोडवल्यास 21 मान्य आहे का बघा आता तेवढ्यासाठी 21 आलंय बाकीचं बघा आता 606 भागिले 6 वजा 100 अधिक 100 गुणिले 2 वजा 21 बघा रे बाबांनो इथपर्यंत आता ह्याच्यानंतर मला काय सोडवायचंय बघा बरं रे काय सोडवायचंय बघा हा भागाकार सोडवायचंय हा सांगा उत्तर 100 किती वजा 100 अधिक 100 गुणिले 2 वजा 21 भागाकारच घेतलाय मी एकदाच घेतलो असतो तरी चाललं असतं परंतु सगळ्यांना कळावं म्हणून मी घेतोय तसं आता मला गुणाकार सोडवायचंय 101 वजा 100 अधिक 200 वजा किती आलेत रे 21 आलेत आता याला पुढचं सोडवत असताना बघा काय होलाले ते हे कटलं एक उरलंय ना रे एक इथला एक कटला म्हणजेच उत्तर किती आलं 100 किती आलं रे 80 हे इथला एक इथला काढला 200 मधून 20 रुपये खर्चले पैसे म्हणलं की लवकर कळते आणि याचं उत्तर आलं 100 किती 80 तलाठी भरती 2023 मधला त्या ठिकाणचा तो प्रश्न होता चला 89 काय म्हणू लागलेत रे आपलं चुकलंय का त्यांचं चुकलंय हां करेक्ट आहे 181 म्हणू लागलेत काही जण 80 म्हणू लागलेत व्हेरी गुड चला काय हरकत नाही चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा हो का हा प्रश्न दिलाय 24 जून 2012 ESO तुमच्याही पुस्तकामध्ये वहीमध्ये दिलेला असेल ते कंप्लीट करत चला उद्या सगळ्याच्या वह्या मी आज जितके प्रश्न घेतले तितके मला दिसले पाहिजेत मी आत्ताच वॉर्निंग देतोय नाही तर आपापलं सोडवा ते कंप्लीट झाल्याशिवाय वर्गात येऊ नका मी आत्ता सांगतोय हां मला नियमानुसार काय सोडवायचं रे सांगा बरं रे नियमानुसार काय सोडवायचं आहे हो का एवढाच कंस 13 5 65 कोणते 65 सांगा आता हे एकदाच मी सोडवलं तर पुन्हा कळायचं नाही त्याच्यामुळे जरा थोडंसं लक्ष द्या काय म्हणतो ते माझा पहिला कंस सुटलाय परंतु दुसरा कंस बघा राहिलाय मायनस गुणिले मायनस काय होते रे सांगा प्लस म्हणून ऋण 65 प्लस 96 भागिले 2 अधिक 20 नीट बघा रे कुठं टाकलंय त्याचं इसवी सन देतोय 24 जून 2012 ESO मधला प्रश्न आहे आता ह्याला सोडवायचंय मला काय सोडवावं लागेल सांगा बरं रे हे का हे ऋण 65 आहे अधिक 48 आहे प्लस किती येतं 20 आहेत आणि आता याला सोडवत असताना काय करायचं बघा ऋण 65 आहेत आणि प्लस 68 आहेत प्लस किती येत रे या प्रश्नाचं उत्तर किती आलं 3 आलं कळालं का सर्वांना नेक्स्ट पुढचा प्रश्न पट 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 लिहायचं इतका टाइमपास करायचं नाही कारण ऑलरेडी आहे तुमच्याकडे तुमची ऑफलाईन आहे ऑनलाईन बॅच आहे आता तुम्ही ते बसू लागला तिथल्या इथं आहे त्याच्यामुळं चालतंय ऑनलाईनमध्ये दम्मानं पाहता येते बरोबर आहे ना स्किप करू करू आपल्याला थांबू थांबू पाहता येते चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा हा बघा कुठं कुठं टाकलाय बघा ESO 2011चा प्रश्न आहे हा नंदुरबार पोलीस कॉन्स्टेबल 2023ला टाकलाय बघा कसे क्लास 2चे प्रश्न 23 आणि 24 मध्ये टाकलाले ते म्हणून तर मी कळत न कळत तुम्हाला ते शिकवत असतोय क्लास 4 वाल्यांना सुद्धा आणि फाउंडेशन वाल्यांना सुद्धा घेतोय का कारण पोलीस भरतीचे प्रश्न क्लास 2चेच आहे हां बघा आता मला सोडवायचं आहे हो का एवढं सोडवायचं एवढा भागाकार किती आला रे सांगा
60 अधिक 5 अधिक गुणिले 12 भागिले किती आलेत रे 60. बघा रे इथपर्यंत कुणाला काय शंका आहे का? आता काय सोडवायचं सांगा बरं मला. हां मग हे का 12 भागिले 60, 12 1 12, 12 पंचे नसता 60 भागिले 12 म्हणताल आणि 12 पंचे 60 म्हणताल. हे चुकीचं आहे, हे करेक्ट आहे. 1/5 म्हणजे 5 नाही, 5/1 म्हणजे 5 असतंय. हो का 5/1 म्हणजे 5 असते. बरं 1/5 म्हणजे 5 नाही. अरे कळालं का काय बोललो ते? म्हणजेच आता काय होते बघा, आता 60 अधिक 5 गुणिले किती लिहायचेत रे? हां 1/5. आता याला सोडून घेऊता, एवढं सोडवता 5 1 5 1 60 अधिक 1 उत्तर किती? कटलं म्हणजे संपूर्ण गेलेलं शून्य आहे असं नाही, त्या ठिकाणी काय राहत असते 1. म्हणून 1 गुणिले 1 1, 60 अधिक 1 61. कुठं टाकलाय तो प्रश्न पाहून घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. करेक्ट आहे 61 उत्तर आलेलं आहे. पुढचा बघा. हां ASO 2012 मधला हा प्रश्न आहे. मी डायरेक्ट समजावून सांगतोय, नीट समजून घ्या, कारण ऑलरेडी हे ऑफलाईनमध्ये झालेलं आहे. विद्यार्थ्यांना फक्त ते भरून द्यायचं आहे. वह्या तो त्यावेळेस नव्हत्या आलेल्या म्हणून मी ते घेतोय, बाकी काही नाही. 112 भागिले चौकट कंसात 11 त्रिक किती रे? 33. कोणते 33? प्लस 33. हां -42 भागिले 14 प्लस 8 हे का हे चौकट कंस. इथपर्यंत कुणाला काय शंका आहे का बघा? ओके आता काय सोडवायचं मला सांगा बरं रे. हां कंस म्हणजे काय? एवढाच कंस सोडवायचे. सांगा 14 त्रिकोण कोणते? हां आता बघा विद्यार्थी कसं कन्फ्यूज होतात. -3 प्लस किती 8. लक्ष द्या इथं गडबड करतेत, उगच टाकला नाही क्लास 2 2012ला. आता बघा इथं काय म्हणतो ते मायनस मायनस काय होतं रे? हां झाला नापास बेटे. जर कधी म्हणायचं तसं, जर कंसामध्ये असं सिंगलच असतं तर मायनस मायनस प्लस मध्ये आहे ना सोडवायला इथं, म्हणून हे सोडवायचं अगोदर, हे नाही डायरेक्ट सोडवायचं. बस एवढाच नियम होता. म्हणून +8 -3 प्लस किती रे 5. बघा रे कुणाला काय शंका आहे का? आणि प्लस म्हणजे कंस सुटला 112 भागिले 33 मायनस हे इथलं मायनस आहे, हे कंस सुटलाय +5 आलेलं होतं म्हणून हे 5. 112 भागिले हां सांगा किती आलं रे उत्तर? हां 28 चौक किती? बस याचं उत्तर आलं 100 किती 4. ओके फक्त 4. हां 104 म्हणलं फक्त 4. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. पट भरत चला. हां म्हणजे ज्यांचं झाले त्यांचा टाइमपास होणार नाही. हां चला हो का हा प्रश्न आहे, मी डायरेक्ट समजावून सांगतो. लक्ष द्या आता हो का बघा काय म्हणतो ते. हां याला सोडवायचं आहे मला. 720 आहेत भागिले 12 आहेत कंसात 9 वजा. मला अगोदर एवढं सोडवायचं, आगाव बघू नका. काय आलं रे? -1. आणि हा कंस माझा सुटलाय का? हा कंस माझा सुटला नाही. कंस सुटला नाही, आणखीन राहिलाय तसा, कारण ऋणमध्ये आलाय. मग आता लक्षात घ्या ऋण गुणिले ऋण काय होतं रे? मग हे असं जर एकी कंस ठेवायचं नसेल तर असं लिहिलाव तरी चालतंय. मायनस मायनस प्लस हे कळण्यासाठी दिलेले मी ती बाबा. आणखीन हो का 720 भागिले 12 आहेत. इथं चा येणार आहे. 9 अधिक 1 झालं म्हणजे 720 आहेत भागिले 12चा किती झालेत रे? हे 10 झाले. आता मला काय सोडवायचंय? भागाकार सोडवायचं नाही. काय सोडवायचंय बोला? हां मला चा सोडवायचंय, कारण भागाकाराच्या अगोदर चाचा क्रमांक येतो. म्हणून 720 आहे भागिले 100 किती 20 आहे, आणि ह्याला कटून घ्या 12 सखोम किती 72. या प्रश्नाचं उत्तर आलं ते म्हणजे किती 6 आलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. स्पीड तर होणार आहे नाही ना, कारण ऑलरेडी झालेलं आहे. फक्त ओव्हर लुकिंग करत चाललोय. बस ह्याच्यातून एकही विद्यार्थी सुटला नाही पाहिजे आता. आणि तुमच्या टाकलेले प्रत्येक इसवी सन देतोय बाबांनो, असं नाही की मी मनानं देऊ आलोय. क्लास 2 आणि क्लास 4ला सुद्धा आहे बघा इसवी सन. आता बघा 23 नोव्हेंबर 2011ला ASOला टाकलाय आणि पुणे शहर 2021ला. किती वर्षानंतर? तब्बल 10 वर्षानंतर क्लास 4चा झाला प्रश्न, संपला विषय.
म्हणून क्लास 2 वाल्यांनी सुद्धा हे लिहून घ्यायचं आहे, फाउंडेशनवाल्यांनी, आणि पोलीस भरतीवाल्याने तर लिहायचंच आहे. बघा आता मला नियमानुसार हे सोडवायचं आहे. 3 कंसाचं आहे. 12 प्लस 22 मायनस महिरपी कंसामध्ये 25 वजा किती आलेत रे? 13. कोणते 13 आहेत? हे का हे 13 महिरपी आणि चौकट. साधा सुटलाय माझा, प्लसमध्ये आलंय म्हणून कंस सुटलाय, मायनस आल्यास कंस सुटत नाही. नेक्स्ट 12 प्लस पुढची ओळ बघा, हे 22 मायनस एवढं सोडवा बरं. काय येतं रे बघा बरं, सोडवा. कोणते 12 आहेत सांगा. म्हणून हे का हे 12 आहेत, हे सुटलं. 12 प्लस यांची वजाबाकी सांगा. कोणते 10 सांगा. प्लस 10, त्याच्यामुळं कंस सुटला. ह्यांची बेरीज सांगा किती आली, बोला ना. याचं उत्तर आलं ते म्हणजे 22 आलं. ठीक आहे, करेक्ट आहे. बरेच जण देऊ लागलेत उत्तर, काय हरकत नाही, प्रॅक्टिस करा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हां पुढचा प्रश्न बघा. हां हा बघा. आता याला सोडवत असताना काय करायचं बघा. हे काय आहेत? 30 वजा किती येतं? हां मग आता ह्याला सोडवत असताना ऋण 47 आहेत आणि प्लस किती येतं? 30 आहेत. हां सांगा किती आलेत रे? मायनस किती? करेक्ट आहेत. म्हणून हे का बघा आता 35 मायनस चौकट कंसात 17 वजा महिरपी कंसात 7 अधिक साधा कंसात ऋण किती येतं? 17. साधा कंस माझा संपलेला नाही. का संपला नाही रे सांगा. हां ह्याचं चिन्ह जे आलेलं आहे ते कशात आलेलं आहे? मायनसमध्ये आलेलं आहे. मग आता नेक्स्ट पुढचं मला सोडवायचं बघा. आता 35 मायनस चौकट कंसात 17 मायनस महिरपी कंसात 7 हां प्लस मायनस काय होतं रे? मायनस किती आले मायनस सांगा. हे 17. हे या पद्धतीनं ठेवलेलं आहे, नीट बघा. आता बघा पुढचं घ्यायचं आहे मला. आता काय सोडवायचं आहे बघा. 35 मायनस चौकट कंसात 17 आहेत मायनस हां महिरपी कंसात सांगा मायनस किती रे? अरे बोला ना. हां मायनस 10. हे का हे मायनस 10 मायनस 10. आता हे का हे 35 आहेत मायनस हां 17 वजा किती आलेत? मायनस मायनस काय झाले? प्लस 10. हे का हे मायनस मायनस प्लस होतंय, ते झाले प्लस 10. म्हणून 35 मायनस किती झालेत सांगा आता. हां उत्तर सांगा. हे 3 आणि 5 किती? याचं उत्तर आलं किती रे? याचं उत्तर आलं ते म्हणजे 8 आलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा. काय सोडवायचे अगोदर सांगा मला आता. हां 63 मायनस मायनस रेखी कंस घ्यायचा ना, सोपा आहे. सांगा किती येतं एवढं? 5. कोणते 5? ओ प्लस 5 प्लस म्हणजे कंस सुटलाय 63. हे का हे 3 हे महिरपी कंसात ऋण 2 ऋण किती आले तर हे महिरपी. हे का हे 5 आलते प्लस कंस सुटला, इथलं मायनस आहे ते भागिले 3 महिरपी कंसामध्ये 5 प्लस हा मायनस मायनस काय होते रे यांचा गुणाकार सांगा. साधा कंस सोडून घेऊ, नसता पुढच्या टप्प्यात घेऊत राहू द्या. -2 -1 हे महिरपी कंस. ओके आता बघा लक्ष द्या रे, जरा किचकट प्रश्न आहे. आता मला काय करायचं आहे? साधा कंस 63 मायनस मायनस प्लस. आता हे काय इथं काय नाही म्हणजे चा येत आहे, तरी पण आपण हे कंसात ठेवता. हां मायनस किती रे? 7 येते. सारखा आहे ना, परंतु कंस सुटला नाही. भागिले 3 आणि हे का महिरपी कंसात 5 प्लस सांगा 2. कोणते 2 सांगा. हां का रे प्लस 2 सांगा. मायनस मायनस प्लस होतं. आता ह्याला सोडवायचं आहे 63. आता इथं काय नाही म्हणजे कशाचं चिन्ह आहे रे बाबा? ऑफ किंवा चाच आहे, म्हणजे प्लस 7 किती? 21. कोणते 21? हां लक्षात घ्या बरं, आणखीन कंस सुटला नाही. कुठंपर्यंत चाललंय बघा शिफ्टाची, वाणेराची शिफ्टी लांबल्यासारखं. म्हणून या ठिकाणी महिरपी कंसात ऋण किती? 21.
हे कंप्लीट करून घेऊ तर अगोदर हे कंस कंप्लीट करू ता आता हे सोबत पुढे काय नाही म्हणून ते कंप्लीट करू लागलोय हा सांगा किती 6 किती आलेत रे 7 5 अधिक 2 किती 7 आता 63 आहेत प्लस मायनस मायनस 21 भागिले 3 चा किती आले 7 हां आता पुढे काय करायचंय बघा आता हां चा सोडवायचं आहे अगोदर 63 मायनस 21 भागिले किती 21 आता 21 कटले सांगा काय येतं रे हां 1 म्हणजेच 63 वजा 1 उत्तर किती ह्या प्रश्नाचं उत्तर 62 आलं भागाकारामध्ये 1 1 म्हणजे त्या ठिकाणी 1 1 राहतात ते आणि त्याचं उत्तर जे आलं ते म्हणजे किती येतंय 62 कळालं चला नेक्स्ट पुढचा प्रश्न झाले ठीक आहे थँक्यू धन्यवाद आज मला वाटते 24च PPTतले प्रश्न काढलेले होते उद्या जरा थोडेसे जास्ती घेतो आणि कंटिन्यू करतो आणि जरा लाईक शेअर करत जावा जरा नुसतं रिकामं बसत जाऊ नका हां ऑफलाईनवाले तर निवांतच बसलेले असतात त्यांचा काय निवांतच आहे जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत जरा लाईक केला तर बरं होईल जरा चला ठीक आहे थांबू आपण चला जाऊ शकता गुड नाईट सर्वांना